दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आजकाल खूप कामाविषयी खूप चांगल्या चांगल्या ॲडव्हर्टाईज येत असतात. आपण बघितलं असेल खूप आकर्षक अशा ॲडव्हर्टाईज असतात. समजा कुठेतरी मॅनेजर पाहिजे, कुठेतरी डायरेक्टर पाहिजे, तर मग 20 लाख 30 लाख 40 लाखाचं पॅकेज असतं वर्षाचं. राहायला फ्लॅट असतो, मोठा बंगला दिला जातो, गाडी दिली जाते, सेक्रेटरी दिली जातात आणि सुट्ट्या तुम्हाला मध्ये दिल्या जातात. वर्षातून एक तुम्हाला फॉरेन ट्रिपसुद्धा दिली जाते आणि अशा आकर्षक ॲडव्हर्टाईज आपण बघतो. कधीकधी काही ॲडव्हर्टाईज कठीणसुद्धा असतात, एवढ्या आकर्षक नसतात. म्हणजे समजा एखाद्या जंगलामध्ये अभ्यासासाठी जायचं आहे खूप आतमध्ये, आणि मग काही ॲडव्हर्टाईज अशा पण असतात की अभ्यासासाठी काही स्त्री पुरुष पाहिजेत, पण तिथलचं वातावरण खूप कठीण आहे. डास आहेत, तंबूमध्ये राहावं लागेल, जे मिळेल ते खायला लागेल, प्राणाची सुद्धा भीती आहे, जीवसुद्धा ह्यामध्ये जाऊ शकतो. अशासुद्धा ॲडव्हर्टाईज काही दिल्या जातात आणि त्यालासुद्धा काही लोक रिस्पॉन्स देतात, त्याला प्रतिसाद देतात. आपणसुद्धा 2000 वर्षापूर्वी अशी एक जाहिरात ऐकली आहे, अपील ऐकलेलं आहे, आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने. त्यांनीसुद्धा सांगितलं की ज्या कोणाला माझ्या मागे यायचं असेल त्यांनी आत्मनिग्रह करायचा, कारण काम कठीण आहे. आत्मनिग्रह करायचा आणि स्वतःचा वधस्तंभ उचलून माझ्या मागे यायचं. आणि खूप कठीण आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गाने जायचं, त्याच्या मागे जायचं, हे खूप कठीण काम आहे. तरी बऱ्याच लोकांनी तो मार्ग पत्करला. प्रभू येशू ख्रिस्तानंतरसुद्धा ह्या जाहिरातीला, ह्या अपीलला, त्याच्या ह्या वचनाला बऱ्याच लोकांनी, कितीतरी लोकांनी प्रतिसाद दिला, त्याच्या मागे गेले, त्याचं कार्य केलं. त्यांनी आपला जीव धोक्यात घातला, कोणी प्राणसुद्धा दिला, कोणाला ठार मारून टाकलं, कोणी कैदेत पडलं, कोणाला मारहाण झाली, छळ झाला. असं असूनसुद्धा त्यांनी ह्या ॲडव्हर्टाईजला, ह्या जाहिरातीला, ह्या येशूच्या अपीलला, ह्या येशूच्या मागणीला किंवा ह्या येशूच्या वचनाला त्यांनी प्रतिसाद दिला. कुठलीही परिस्थिती असो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जायचं आहे. सोपी गोष्ट नाही, कठीण आहे, वाट कठीण आहे, खाच खळग्यांनी भरलेली आहे, पण ह्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. देवाच्या कामासाठी आज लोकांची गरज आहे. ही ॲडव्हर्टाईज, इतर ॲडव्हर्टाईज कशा असतात, ह्या ठराविक काळासाठी असतात. 10 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, 12 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. परंतु ही येशूची ॲडव्हर्टाईज आहे, ही देवाची ॲडव्हर्टाईज आहे, हे देवाचं वचनाचं अपील आहे सर्वांना. हे अजूनही खुलं आहे. देवाचं कार्य अजूनही चालू आहे, अजूनही ही जाहिरात ओपन आहे. आज तुम्ही किंवा मी ह्याला आज प्रतिसाद देणार आहोत का? आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तई शुभवर्तमान ह्याचा 16वा अध्याय 24वा वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 16 अँड वर्स 24. मग येशूने आपल्या शिष्यास म्हटले, माझ्या मागे येण्याचे कोणाच्या मनात असेल तर त्याने आत्मनिग्रह करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.